Hello dear friends, how are you all? Welcome to Savvy Physics channel. ठीक आहे, आज आतापर्यंत आपण एसएचएम वरचे ऑसिलेशनचे बरेचसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेत, तुम्ही पाहिले असतील. ओके, आज आपण प्रोजेक्शन ऑफ यूसीएम ऑन इट्स डायमीटर इज एसएचएम, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन एक बॉडी करते आणि त्याचं प्रोजेक्शन डायमीटरवर दॅट परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, चालू करूयात. सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायचे की व्हॉट इज अ यूसीएम. सर्क्युलर मोशन तुम्हाला माहिती आहे, ए पार्टिक्युलर ऑब्जेक्ट इज परफॉर्मिंग मोशन ऑन अ सर्क्युलर ट्रॅक इज अ सर्क्युलर मोशन. पण ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. समजा अशी मोशन चालू आहे, वेलोसिटी कंटिन्युअसली वाढत आहे, तर ती सर्क्युलर मोशन आहे. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय असतं, ही जी स्पीड जी आहे, स्पीड ऑफ दिस ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे बदलत नाहीये, कमी होत नाही, जास्त होत नाहीये. दिस इज व्हॉट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. दिस इज व्हॉट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि जर वेलोसिटी वाढत असेल तर वाढत चालली किंवा कमी होत चालली. फास्ट चालली होती, कमी झाली, तर ती काय असेल, ती सर्क्युलर मोशन असेल. पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय की स्पीड कॉन्स्टंट आहे, स्पीड कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, वाढत नाहीये. सो दिस टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, तर मोशन इन अ प्लेन मध्ये किंवा लॉज ऑफ मोशन मध्ये त्याच्याबद्दल डिटेल मध्ये आपण बघू. पण तुर्तास युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, मोशन ऑफ द बॉडी along the circumference of the circle but with a constant velocity is a UCM simply. आता but UCM is a periodic motion, right? UCM ही काय आहे, periodic motion आहे. सेम पाथ सेम टाइम periodic motion आहे. पण so SHM is not a UCM is not a simple harmonic motion. UCM is not oscillation. पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण बघितलं, ठीक आहे ना. पण त्याची शॅडो जी आहे, त्याचं प्रोजेक्शन जे आहे ते मात्र SHM असतं. कसं, समजा एक ऑब्जेक्ट इथे आहे, ओके, याची शॅडो तुम्ही वरून बघताय, समजा याची शॅडो इथे पडेल. ओके, पार्टिकल थोड्या वेळाने इथे आला, याची शॅडो कुठे पडेल, इथे पडेल. म्हणजे शॅडो इथून इथपर्यंत आली, पार्टिकल इथून इथपर्यंत आला. ऍक्च्युअल पाथ कसा आहे, असा आहे. याची शॅडो कुठे वरून बघताय तुम्ही, याची शॅडो तुम्हाला इथे दिसेल, पार्टिकल इथे आला, याची शॅडो इथे दिसेल, पार्टिकल इथे आला, शॅडो तिथे दिसेल. म्हणजे शॅडोने डिस्टन्स कुठे कव्हर केलं, इथून इथपर्यंत गेलाय तो अलॉंग डायमीटर. आणि ऍक्च्युअल पाथ कसा आहे, असा आहे. पुन्हा पार्टिकल इथे आला, याची शॅडो तुम्हाला इथे दिसेल, पार्टिकल इथे आला, याची शॅडो तुम्हाला इथे दिसेल, पार्टिकल इथे आला, याची शॅडो इथे दिसेल, पार्टिकल इथे आला, याची शॅडो इथे दिसेल. तर पार्टिकल ऍक्च्युअली कुठून कुठपर्यंत आला, इथून इथपर्यंत आला, पण त्याची शॅडो इथून इथपर्यंत गेली आणि इथून इथपर्यंत आली. शॅडो कशी झाली, प्रोजेक्शन मीन्स शॅडो असं समजून घ्या, इमेज त्याची. ठीक आहे ना. हा ऑब्जेक्ट परत इथे आला, तो कंटिन्युअसली चालू पुढे ट्रॅकवर. हा इथे आला, ह्याची शॅडो इथे दिसेल, हा इथे आला, ह्याची शॅडो इथे दिसेल, हा इथे आला, ह्याची शॅडो इथे दिसेल, हा इथे आला, ह्याची शॅडो इथे दिसेल. तर शॅडो इथून इथपर्यंत आली. पार्टिकल परत पुढे जाईल, इथं गेला, ह्याची शॅडो इथं, ह्याची हा पार्टिकल इथं आला, ह्याची शॅडो इथं, हा पार्टिकल इथं आला, ह्याची शॅडो इथं, हा पार्टिकल परत जागेवर आला, परत हा पण जागेवर आला, शॅडो जागेवर आली. तर एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर शॅडो इकडे गेली, इकडे आली, इकडे गेली, इकडे आली. परत दुसऱ्या रोटेशनला काय होईल, परत हे चालू राहील. तर एक रोटेशन एक सायकल इथं कंप्लीट होईल, दुसरं रोटेशन इथे एक सायकल दुसरं कंप्लीट होईल. सो शॅडो इज परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. दिस इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज अ नॉट एसएचएम, पण त्याची शॅडो ऑन वन ऑफ द डायमीटर, ह्या डायमीटरवर काय होईल, शॅडो सिंपल हार्मोनिक मोशन करत राहील. ठीक आहे, हे मॅथमॅटिकली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. एवढं लक्षात आलं की 12 फ्लो मोशन व्हायला लागली शॅडोची, पिरियडिक मोशन आहे म्हणजे ऑसिलेशन आहे. आता ते सिंपल हार्मोनिक स्ट्रेट लाईन पाथ आहे म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन पण आहे. आपण हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करूया. कसं, चला रेडी आहात, हे मॅथमॅटिकली प्रूव्ह करूया आपण. समजा बॉडीने इथून स्टार्ट केलं आणि थोड्या वेळानंतर बॉडी इथं आली, थोड्या वेळानंतर बॉडी समजा इथं आली. ठीक आहे, थोड्या वेळानंतर बॉडी काय झाली, एका ठिकाणी आली. आपण परत काढूया. समजा बॉडी झाली, ठीक आहे ना. आता मी काय करेल, बॉडीने काय केलं रे, बॉडीने थीटा डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं, थीटा. अच्छा, याची शॅडो कुठे पडेल, याची शॅडो इथपर्यंत, म्हणजे शॅडोने इथून इथपर्यंत डिस्टन्स कव्हर केले इन टाइम टी. ओके सर. नाव हे डिस्टन्स समजा x आहे, शॅडोने किती डिस्प्लेसमेंट कव्हर केलं,
x in time t. In the same time, actually body have covered angular displacement theta. Okay. Now, आता मला सांगा ह्याची रेडियस किती आहे? ही रेडियस किती आहे? समजा a आहे समजा. रेडियस इज इक्वल टू a असं आपण म्हणूया. ह्याची रेडियस इज a. ओके? अच्छा. म्हणजे ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे, ही पण रेडियस आहे. म्हणजे हे डिस्टन्स किती झालं रे? हे डिस्टन्स किती झालं? हे डिस्टन्स झालं a. दिस डिस्टन्स इज a म्हणजे रेडियस. ओके ना? मग आता काय करा? इथे एक लाईन काढा परपेंडिक्युलर. हे डिस्टन्स x आहे तर हे डिस्टन्स x आहे की नाही? हे डिस्टन्स x आहे तर हे डिस्टन्स x आहे की नाही? समजा हे डिस्टन्स बी x आहे. x बरोबर की नाही? हे दोन पॅरलल आहे, हे दोन पॅरलल आहे. ओके, एकमेकाला परपेंडिक्युलर पण आहे. हा झाला रेक्टँगल. हे x आहे तर हे x असणार आहे. आता x ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला. तर आपल्याला हे डिस्टन्स माहिती आहे, हे डिस्टन्स काढायचे, हा अँगल माहिती आहे. या तिन्हीचं रिलेशन घेण्यासाठी बेस्ट मेथड कोणती राहील? ट्रिग्नोमेट्री वापरा किंवा प्रोजेक्शन वापरा. r cos थीटा r sin थीटा, r cos थीटा r sin थीटा, बरोबर की नाही? किंवा सरळ तुम्ही ट्रिग्नोमेट्री वापरा. sin थीटाची व्हॅल्यू काय आहे रे? sin थीटाची व्हॅल्यू काय? अपोजिट. हा ट्रायंगल बघा, हा ट्रायंगल अपोजिट किती आहे? x डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज किती आहे? a. ओके, तो x इज इक्वल टू व्हाट वी आर गेटिंग? x इज इक्वल टू a sin थीटा. काय अडचण? इथपर्यंत काय अडचण? ओके सगळं बरोबर की नाही? अच्छा. नाउ लुक द angular velocity of the body performing UCM ची angular frequency किती आहे? समजा is omega. Omega is equal to what then? Omega is equal to what? Angular velocity, angular displacement by time. Angular displacement किती झालं? theta by time. So what we are getting? So theta is equal to omega t we are getting. So put this omega t here. So x is equal to a sin omega t. And this is the equation of Bessel. बरोबर की नाही? हेच आपण इक्वेशन वापरलं ना, x is equal to a sin omega t. बरोबर की नाही? Right? So this is what? SH. So projection of uniform circular motion on the diameter is what? Is what? Simple harmonic motion. Right? काय अडचण? हे नोट करा. आता आपण काय करूया? आणि ह्याच्या बॉडीची लिनियर डिस्प्लेसमेंट आपण दाखवतो ह्या इक्वेशननी. आणि हा थीटा काय असतो? थीटा इज व्हॉट? थीटा म्हणजे ओमेगा टी. नाव ओमेगा टी इज व्हॉट? फेज म्हणजे अँग्युलर पोझिशन. तर हे फेज समजून घेण्यासाठी ही मेथड खूप कामाला येते. ह्या ठिकाणी बॉडी इथपर्यंत आली म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झालं बॉडीचं? ओमेगा टी झालं असं त्याचा अर्थ होतोय. फेज म्हणजे काय? अँग्युलर पोझिशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हे लिनियर डिस्प्लेसमेंट. ऍक्च्युअल केस मध्ये काय होतं? बॉडी ऍक्च्युअली इथं ट्रॅव्हल करते, इथं शॅडो ट्रॅव्हल करायला लागली, शॅडो एसएचएम करायला लागली. ऍक्च्युअल केस मध्ये ऑब्जेक्ट एसएचएम करेल स्प्रिंग मास सिस्टम मध्ये, बरोबर की नाही? तिथं उलट बघायचं. तिथं फेज म्हणजे काय असेल? करस्पॉन्डिंग अँग्युलर पोझिशन काय असेल? दॅट अँगल इज अ फेज. ह्या साइन कॉस जे काही इक्वेशन असतात त्याच्या ब्रॅकेट मध्ये जे असतं ना, दॅट इज अ फेज म्हणजे अँग्युलर पोझिशन. राहील लक्षात? ठीक आहे. समजा तुम्हाला विचारलं की ऍक्च्युअली हा ब्लॉक इथून इथपर्यंत काय करायला लागला? एसएचएम करायला लागलाय आणि इथं आला, तर ह्याचे अँग्युलर पोझिशन काय असेल असं तुम्हाला विचारलं. याचं फेज किती असेल? तर काय करायचं? हे जे अँप्लिट्यूड आहे ना, हे अँप्लिट्यूड घेऊन काय करायचं? सर्कल काढायचं. अँप्लिट्यूड घेऊन सर्कल काढायचं, बरोबर. आणि हा पॉईंट इथे प्रोजेक्ट करायचा आणि इथे एक व्हर्टिकल लाईन काढायची आणि हे लाईन जोडायची. हा अँगल म्हणजे काय असेल? फेज असेल. हा अँगल म्हणजे काय असेल? फेज असेल. अँग्युलर पोझिशन उलट करायचं. ठीक आहे. तर फेज समजून घेण्यासाठी ही मेथड, हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता आपण इनिशियल फेज फाय तो पण कसा असतो ते पण बघूया. ठीक आहे. हे नोट केलं तुम्ही? इरेज करू, पॉज करा आणि नोट करा पटकन. समजा जेव्हा t इज इक्वल टू 0 ला, जेव्हा t इज इक्वल टू 0 ला ऑलरेडी बॉडी इथे,
फाय डिस्टन्स कव्हर, फाय अँगल कव्हर केला बॉडीने. बॉडी इथून इथपर्यंत आलेली आहे आणि आता मी बघायला सुरुवात केली. बॉडीची सर्क्युलर मोशन चालू होती पण मी बघत नव्हतो. ऑब्झर्व्हरने बघायला चालू केलं ह्या टाइमला. सो t इज इक्वल टू 0 ला बॉडी इथे, दिस इज द इनिशियल कंडिशन नाव. बरोबर. आता याची शॅडो इथे राहील म्हणजे इनिशियली बॉडी इथे. बरोबर. थोड्या वेळानं बॉडीने इथे आली आणि हे डिस्टन्स कव्हर केलं थीटा. तुम्ही बघायला सुरुवात केल्यानंतरच डिस्प्लेसमेंट किती आहे? थीटा आहे. ओके. बॉडीचं पोझिशन कुठे राहील? इथे राहील. म्हणजे तुम्ही इथून इथपर्यंत ऑब्झर्व केले. पण इथून ऑब्झर्व केलं काय, कुठून ऑब्झर्व केलं काय? तुम्हाला हे डिस्टन्स जे आहे ते कुठून मेजर करावं लागतं? हे डिस्टन्स तुम्हाला मीन पोझिशन पासूनच मेजर करावं लागतं कधी पण. ठीक आहे ना? मीन पोझिशन पासून मेजर करावं लागतं. आता काय करूया आपण x ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आपल्याला काय करायचे? आता कोणता ट्रायंगल घेणार तुम्ही? आता हा ट्रायंगल घ्या. ठीक आहे, हा ट्रायंगल घ्या. हे डिस्टन्स x आहे ना? लक्षात येतं का ट्रायंगल कोणता आहे? हा ट्रायंगल आहे. हे डिस्टन्स x आहे, हे डिस्टन्स किती राहील? x राहील. आणि हा अँगल किती झाला? हा अँगल फाय प्लस थीटा झाला. हा अँगल किती आहे? हा अँगल किती आहे? फाय. हा अँगल किती आहे? थीटा. हा टोटल अँगल किती झाला? फाय प्लस थीटा झाला. आता साइन म्हणजे इथं काय करायला लागेल तुम्हाला? साइन थीटा प्लस फाय. साइन थीटा प्लस फाय. हा अँगल, हा ट्रायंगल घेतला तुम्ही. साइन थीटा प्लस फाय इज इक्वल टू अपोजिट साइड किती आहे? x डिवाइडेड बाय hypotenuse किती आहे? This is hypotenuse. This is hypotenuse. What is a? So what you are getting? X is equal to a sin omega t theta plus omega t. बरोबर की नाही? किंवा आधी हे पूर्ण लिहा थीटा प्लस फाय. थीटा प्लस फाय. ओके ना? थीटा प्लस फाय. Now same here omega t. This theta you can put here. So what you are getting here? Theta is equal to omega t plus phi. So this is the when there is the initial phase is there. Already body इथपर्यंत आलेली आहे. That is what initial phase. आणि तिथून पुढे आपण मेजर करायला सुरुवात करतो. सो हा काय असेल? फाय इनिशियल फेज कॉन्स्टंट असेल आणि त्याच्या पुढे ओमेगा टी बदलत राहील. जसा जसा टाइम बदलेल ही व्हॅल्यू बदलत राहील. जसा जसा बॉडी पुढे जाईल हा थीटा बदलत राहील. ठीक आहे ना? सो हे डिस्प्लेसमेंट इनिशियल कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे इक्वेशन पण आपण लक्षात ठेवू शकतो विथ इनिशियल फेज. ठीक आहे, हे नोट करा. ठीक आहे. सो फेज अंडरस्टँड करण्यासाठी हे प्रोजेक्शन ऑफ यूसीएम ऑन द डायमीटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. समजलं? काय अडचण? नोट करा. विथ इनिशियल फेज, विदाउट इनिशियल फेज दोन्ही इक्वेशन आपण बघितलेले आहेत. So this is what projection of uniform circular motion on the diameter is a simple harmonic motion. ठीक है? अभ्यास करत राहा. All the best.